सांगली जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धडाका उडाला। जिल्ह्यामध्ये आज एकाच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची तासगावमध्ये जाहीर सभा झाली। या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते आवर्जून उपस्थित होते। यावेळी बोलताना शरद पवार यांनी विरोधकांवर मोठी टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्याविषयी बोलताना शरद पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले। ते म्हणाले की निवडणुकीपूर्वी संजय पाटील मला भेटले होते आणि त्याने तासगावमध्ये आम्ही तुमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ असेही सांगितले होते, मात्र त्यानंतर लगेच त्यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला। यावेळी बोलताना रोहित पाटील यांनी नाव न घेता घणाघाती टीका केली आहे। विशाल पाटील, संजय विभूते यांनीही यावेळी जोरदार भाषणे केली। या सभेसाठी प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते। दुसऱ्या बाजूला आटपाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली। महायुतीचे खानापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारासाठी ही सभा होती। या सभेलाही चांगला प्रतिसाद मिळाला। तिकडे शिराळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला। सत्यजित देशमुख या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शिराळ्यामध्ये प्रचार सभा घेतली। अशा प्रकारे जिल्ह्याच्या विविध भागात राज्य पातळीवरील नेत्यांनी आज सभांचा धडाका उडवला। अशा प्रकारे प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे।